Hello students, I am Professor Nivrutti Boravke and welcome to TC College online learning program. Today we are going to start new chapter of physics, second chapter of physics, mechanical properties of fluids. First we see about the what is mean by mechanical properties of fluids. You know that it is the branch of physics which deals with the forces acts on the fluids. ही फिजिक्सचीच एक ब्रांच आहे की ज्या ब्रांचमध्ये फ्लुइड्स वरती ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा स्टडी आपण या ब्रांचमध्ये करत असतो. और इट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स which can exhibits when the application of the force is called as mechanical properties of fluids. म्हणजे फ्लुइड्सवर ऍक्ट होणाऱ्या फोर्सेसचा स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत. दिस चॅप्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू पॉइंट ऑफ युअर बोर्ड एक्झामिनेशन as well as competitive exams like MHT-CET, JEE, NEET, etc. या ज्या काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्या दृष्टिकोनातून सर्व कन्सेप्ट जे आहेत या चॅप्टर मधले हे समजून घेण्याची अत्यंत महत्वाची गरज आहे. सो लेट्स सी फर्दर अबाउट द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड्स. या चॅप्टर मधील काही बेसिक कन्सेप्ट्स आपण 8th, 9th, 10th, 11th मध्ये स्टडी केलेले आहेत. आपल्याला माहित आहे की मॅटर जनरली एक्झिस्ट इन 3 डिफरंट स्टेट्स लाईक सॉलिड्स, लिक्विड्स अँड गॅसेस. म्हणजे मॅटर हा 3 अवस्थेमध्ये असतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. व्हॉट इज मीन बाय मॅटर? मॅटर इज एनिथिंग दॅट हॅज मास अँड टेक्स अ स्पेस. म्हणजे ज्याला मास आहे आणि जे स्पेस अक्वायर करतं, ज्याला स्पेस लागते, यालाच आपण मॅटर असं म्हणतो. ऍक्च्युअली देर आर नॉट ओनली 3 डिफरंट नॅचरल स्टेट्स ऑफ मॅटर बट ऑल्सो मॅटर कॅन एक्झिस्ट इन 5 डिफरंट स्टेट्स. या तिघाच्या व्यतिरिक्त आणखी 2 स्टेट्स या ठिकाणी मॅटरमध्ये असतात, त्यांचा पण आपण या ठिकाणी थोडा स्टडी करणार आहोत. 4th स्टेट ऑफ द मॅटर कॉल्ड ॲज प्लाझ्मा. इट इज व्हेरी हॉट मॅटर. इट कन्सिस्ट ऑफ आयॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रल ॲटम्स. न्यूट्रल ॲटम्स मीन्स नो चार्ज. असं मानलं जातं की सूर्याच्या आतमध्ये पूर्णपणे प्लाझ्मा भरलेला आहे, ज्याला आपण लाव्हा असं म्हणू शकतो. इट इज व्हेरी हॉट मॅटर. ऑल्सो यू नो द 5th स्टेट ऑफ द मॅटर दॅट इज BEC मीन्स बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. इट इज व्हेरी कूल मॅटर. टेम्परेचर अप टू -273.15 डिग्री सेल्सिअस. हे कूल अशा प्रकारचा मॅटर आहे ज्याचं टेम्परेचर हे -273.15 डिग्री सेल्सिअस एवढं आहे. या चॅप्टरमध्ये आपणास प्लाझ्मा व BEC बाबत स्टडी करायचा नाही. म्हणजे 5 स्टेट आहेत, त्यापैकी 3 स्टेटचा आपण स्टडी करणार आहोत, परंतु प्लाझ्मा आणि BEC बाबत आपण फारसा जास्त स्टडी या चॅप्टरमध्ये करणार नाही. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स मध्ये फ्लुइड्स मीन्स लिक्विड्स अँड गॅसेस. फ्लुइड म्हणजे लिक्विड आणि गॅस या दोघांना कंबाईन असा वर्ड या ठिकाणी वापरलेला आहे, ज्याला फ्लुइड्स असं आपण म्हणतो. स्पेसिफिकली आपण या चॅप्टरमध्ये लिक्विड बाबत स्टडी करणार आहोत. आपण खऱ्या अर्थानं लिक्विडचा स्टडी या चॅप्टरमध्ये करणार आहोत. तर आपण प्रथम सॉलिडच्या बद्दलची माहिती आपण पाहूया. फर्स्ट वी सी अबाउट द सॉलिड्स. The substance or the objects which have definite shape and volume called as solids. ज्याला ठराविक असा शेप असतो, व्हॉल्यूम असतो, यालाच आपण सॉलिड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आईस. The molecules in a solid are closely packed together. हे जे मोलिक्युल्स असतात सॉलिड मधले हे एकमेकांना बांधले गेलेले असतात.
सॉलिड हॅव डेफिनाइट शेप, साईज अँड व्हॉल्यूम. आणि त्यामुळे सॉलिडला ठराविक शेप किंवा साईज आणि व्हॉल्यूम असतो. When large force is applied on the solid, it nearly maintains fixed shape, size and volume. Next property, intermolecular forces are very high. सॉलिडचे जे मोलिक्युल्स असतात ना, हे एकमेकांना पकडून ठेवतात, बांधून ठेवतात, अट्रॅक्ट करून ठेवतात आणि त्यामुळे सॉलिडचा शेप, साईज हा फिक्स असतो व सॉलिड मधील इंटरमोलिक्युलर फोर्स सुद्धा हाय असतो. लास्ट प्रॉपर्टी, कायनेटिक एनर्जी ऑफ मोलिक्युल्स लिस्ट. जर मोलिक्युल एकमेकाला बांधून ठेवलेले असतील तर त्याची कायनेटिक एनर्जी जी असते ही अत्यंत कमी असते. आफ्टर दॅट वी सी अबाउट द सेकंड स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज लिक्विड्स. Liquids have definite volume but does not have definite shape. They take the shape of the container and they can flow easily. म्हणजे लिक्विडला त्याचा जो व्हॉल्यूम असतो, लिक्विड इट हॅज डेफिनाइट व्हॉल्यूम, म्हणजे त्याला एक विशिष्ट अशा प्रकारचा व्हॉल्यूम असतो, परंतु डेफिनेट अशा प्रकारचा शेप हा लिक्विडला नसतो. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल वॉटर, मिल्क, ऑइल एटसेट्रा. म्हणजे ज्या कंटेनरमध्ये आपण लिक्विड टाकतो त्याचा आकार ते प्राप्त करतं. ग्लासमध्ये ठेवलं तर ग्लास सारखा आकार तयार होतो. जगमध्ये जर ते ठेवलं तर जग सारखा आकार प्राप्त होतो. म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ते ठेवतो त्याचा आकार ते प्राप्त करतं. तांब्यामध्ये ठेवलं तर तांब्याचा आकार प्राप्त करणार. सेकंड प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड इज व्हॉल्यूम कॉन्स्टंट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला त्याचा व्हॉल्यूम हा कॉन्स्टंट असतो. थर्ड प्रॉपर्टी, इंटरमोलिक्युलर फोर्स इज इंटरमिडिएट. म्हणजे हा जो फोर्स असतो मोलिक्युलर मधला, परस्परांच्या मधला, हा खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही, तो मीडियम अशा प्रकारचा असतो. कायनेटिक एनर्जी आल्सो इंटरमिडिएट. कायनेटिक एनर्जी सुद्धा अशाच प्रकारची खूप जास्त नसते आणि खूप कमी नसते. आफ्टर दॅट वी स्टडी अबाउट द थर्ड डिफरंट स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज द गॅस. गॅस डज नॉट हॅव डेफिनाइट शेप ऑर व्हॉल्यूम. म्हणजे गॅसला ठराविक शेप किंवा व्हॉल्यूम नसतो. अँड इट फ्लोज व्हेरी इझिली. ते सहजासहजी फ्लो होतं, म्हणजे वाहतं. मच फास्टर ऑर मच ग्रेटर दॅन लिक्विड्स. लिक्विड्सच्या पेक्षा ते फास्ट मूव्ह होत असतं, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जातं. फॉर एक्झाम्पल वॉटर वेपर. सेकंड प्रॉपर्टी, गॅस. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की गॅसचा जो शेप किंवा साईज किंवा त्याचा जो व्हॉल्यूम असतो ना, हा फिक्स नसतो, कारण गॅस इकडं तिकडं उडत राहतो आणि त्यामुळे त्याचा व्हॉल्यूम हा फिक्स नसतो. नेक्स्ट प्रॉपर्टी, इंटरमोलिक्युलर फोर्सेस लिस्ट. म्हणजे परस्परांच्या मधला, मोलिक्युल मधला जो फोर्स असतो हा अत्यंत कमी असतो. गॅसमध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा लिस्ट असतो, तो वीक असतो, म्हणजे जवळपास नसल्यासारखाच असतो. कायनेटिक एनर्जी इज व्हेरी हाय. कारण गॅसमध्ये पार्टिकल्स रॅन्डमली मूव्ह होत राहतात, इकडं तिकडं फिरत राहतात आणि त्यामुळे कायनेटिक एनर्जी ही मॅक्सिमम असते. इट मीन्स व्हेरी हाय, ती खूप हाय असते. These are the basic properties of the solids, liquids and gases. सॉलिड बाबत पूर्ण स्टडी आपण 11वी मध्ये इलॅस्टिसिटी हा जो चॅप्टर होता ना त्यामध्ये आपण केलेला आहे बघा. त्याचा शेप असेल, त्याचा साईज असेल, व्हॉल्यूम असेल, स्ट्रेस, स्ट्रेन वगैरे सर्व डेफिनेशन्स आपण पाहिलेले आहेत. डिटेलमध्ये आपण स्टडी केलेला आहे. लिक्विड बाबतचा पूर्ण स्टडी आपण या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स चॅप्टर मध्ये करणार आहोत. त्याचं डायनेमिक्स म्हणा किंवा त्याचे फोर्सेस म्हणा, त्याचं प्रेशर वगैरे वगैरे आपण पाहणार आहोत. तसेच गॅसेसचा स्टडी आपण
कायनेटिक थिअरी ऑफ गॅसमध्ये करणार आहोत. म्हणजे सॉलिडचा स्टडी इलेस्टिसिटी 11वीच्या चॅप्टरमध्ये 11वीचा इलेस्टिसिटी चॅप्टर होता त्याच्यात केला. लिक्विडचा स्टडी सध्याच्या चॅप्टरमध्ये करणार आहोत आणि गॅसेसचा स्टडी आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसमध्ये करणार आहोत. आता यानंतर आपण प्रामुख्यानं या चॅप्टरमध्ये फ्लुइड्सच्या बाबतीमध्ये डिस्कशन व त्याचा स्टडी करणार आहोत. फ्लुइड्स म्हणजे लिक्विड आणि गॅस, त्याची डेफिनेशन, त्याचं डेरिव्हेशन, त्याचे कन्सेप्ट इत्यादी आपण पाहणार आहोत. या चॅप्टरमध्ये फ्लुइड्स 3 पार्ट्समध्ये क्लासिफाय केलेला आहे. संपूर्ण चॅप्टर हा 3 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. त्यामधला पहिला पार्ट, फर्स्ट पार्ट ऑफ द फ्लुइड, पहिला पार्ट म्हणजे स्टॅटिक फ्लुइड, दुसरा पार्ट म्हणजे डायनेमिक फ्लुइड आणि तिसरा पार्ट जो स्टडी करणार आहोत तो म्हणजे सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी. आपण सुरुवातीला स्टॅटिक फ्लुइड म्हणजे काय ते बघू. स्टॅटिक फ्लुइड किंवा फ्लुइड स्टॅटिक्स और हायड्रोस्टॅटिक्स इज द ब्रांच ऑफ फ्लुइड मेकॅनिक्स दॅट स्टडीज फ्लुइड्स ॲट रेस्ट. म्हणजे यामध्ये फ्लुइड एका जागेवरती आहे, ते थांबलेलं आहे, त्याचा स्टडी आपण करणार आहोत. उदाहरणार्थ पाणी कंटेनर किंवा बीकरमध्ये एका जागेवरती ठेवलेलं आहे, मग त्याच्यावरती किती फोर्सेस ऍक्ट झाले बरं, त्याचं प्रेशर किती बरं, त्यांची सर्व डेरिव्हेशन्स आपण स्टडी करणार आहोत. म्हणजे ज्या ब्रांचमध्ये थोडक्यामध्ये फ्लुइड हे रेस्ट कंडिशनला आहे त्याला आपण स्टॅटिक फ्लुइड असं म्हणतो. आता दुसरा जो पार्ट आहे तो डायनेमिक फ्लुइडचा आहे. व्हॉट इज मीन बाय द डायनेमिक फ्लुइड? द ब्रांच ऑफ द फ्लुइड मेकॅनिक्स इन विच द फ्लुइड इज इन मोशन. म्हणजे फ्लुइड इज इन मोशन म्हणजे जे फ्लुइड वाहत आहे मोशनमध्ये आहे आणि त्याचा स्टडी आपण या ठिकाणी करणार आहोत. मोशनमध्ये असणाऱ्या फ्लुइडचा स्टडी आपण या ब्रांचमध्ये करणार आहोत. जसं पाणी नळामधून वाहतं म्हणजे वॉटर मोशनमध्ये आहे, मग त्यावर कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात बरं, त्याच्यावरती ऍक्ट होणारं प्रेशर वगैरे याचा स्टडी आपण या डायनेमिक फ्लुइड या ब्रांचमध्ये करणार आहोत. यानंतर आपण फ्लुइडच्या बाबतीमध्ये डिस्कस करूया. व्हॉट इज मीन बाय द फ्लुइड? एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. जो सबस्टन्स हा वाहतो, फॉर एक्झाम्पल लिक्विड, गॅस, मोल्टन लाव्हा, प्लाझ्मा एटसेट्रा. म्हणजे जे वाहतं त्याला आपण वाहतं त्या सबस्टन्सला आपण फ्लुइड असं म्हणतो. तर उदाहरणार्थ लिक्विड असेल, गॅस असेल, प्लाझ्मा असेल, लाव्हा असेल, यालाच आपण फ्लुइड असं म्हणतो. लिक्विड अँड गॅसेस कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज फ्लुइड्स. या दोघांना एक कंबाईंड वर्ड वापरलेलं लिक्विड आणि गॅससाठी, त्याला फ्लुइड असं म्हणतो. फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म कंटिन्युअसली. म्हणजे डिफॉर्म याचा अर्थ द चेंज इन शेप अँड साईज. फ्लुइडवर फोर्स अप्लाय केला तर शेप व साईज बदलतो. उदाहरणार्थ आटा, हाय विस्कोसिटी असते त्याची, फोर्स अप्लाय केला तर शेप चेंज होईल त्याचा. ज्यावेळेस फोर्स अप्लाय होतो त्यावेळेस त्याचा शेप बदलतो. द नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, फ्लुइड इज अ फेज ऑफ मॅटर दॅट इन्क्लुड्स लिक्विड्स, गॅस अँड प्लाझ्मा. लिक्विड, गॅस आणि प्लाझ्मा याच्यासाठी फ्लुइड असा शब्द वापरलेला आहे. प्लाझ्मा इज द फंडामेंटल म्हणजे बेसिक स्टेट ऑफ मॅटर. आपणास माहित आहे की प्लाझ्मा ही 4th स्टेट आहे. इट इज 4th स्टेट ऑफ मॅटर. इट कन्सिस्ट ऑफ गॅस, आयॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रल ॲटम्स. प्लाझ्मा हा हॉट मॅटर आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी, शिअरिंग मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. म्हणजे 11वी मध्ये आपण बघा इलॅस्टिसिटीचा स्टडी केलाय, यामध्ये आपण शिअर मॉड्युलस म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. शिअर मॉड्युलस म्हणजेच मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. इटा हा त्याच्यासाठी सिंबल आपण वापरतो. कसं डिफाईन करतात तर रेशो असतो हा
शेअरिंग स्ट्रेस डिवाइड बाय शेअरिंग स्ट्रेन. शेअरिंग स्ट्रेसचा काय फॉर्म्युला होता बरं? तर फोर्स डिवाइड बाय एरिया F/A. आणि शेअरिंग स्ट्रेनचा काय फॉर्म्युला होता? तर थीटा. शेअरिंग स्ट्रेन म्हणजे लिक्विडवर जर फोर्स अप्लाय केला तर त्याचा शेप आणि साईज बदलतो. इन लिक्विड्स रिस्टोरिंग फोर्स नियरली इक्वल टू 0 म्हणजे जवळपास तो नसतोच. आणि त्यामुळे शेअरिंग मॉड्युलस इज इक्वल टू 1/इन्फिनिटी. आणि 1/इन्फिनिटी म्हणजे किती झालं? तर 0. आणि म्हणून आपण असं म्हणतो की शेअरिंग मॉड्युलस ऑफ द फ्लुइड इज 0. आफ्टर दॅट वी कॅन स्टडी अबाउट द प्रॉपर्टीज ऑफ द आयडियल फ्लुइड. आपण यानंतर आयडियल फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या आपण स्टडी करणार आहोत. प्रॉपर्टी नंबर 1, इट इज इनकम्प्रेसिबल. म्हणजे ते कंप्रेस होत नाही, दाबलं जात नाही. इट्स अ डेन्सिटी इज कॉन्स्टंट. म्हणजे त्याची डेन्सिटी ही कॉन्स्टंट राहते. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन द व्हॉल्यूम. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय? तर जादा कंप्रेस करू शकत नाही. डेन्सिटी कॉन्स्टंट म्हणजे काय? तर जेवढी त्याला जागा लागते तेवढीच ते जागा घेतं, कमी जास्त ते करत नाही. जसं गॅस इज हायली कंप्रेसिबल. म्हणजे खूप मोठा गॅस आपण कंप्रेस करून एका छोट्या बाटलीमध्ये भरला जाऊ शकतो, परंतु लिक्विड बाबत आपण असं करू शकत नाही. समजा एक बादली पाणी आपल्याला दिलं व एक जग मध्ये ते भरायला सांगितलं, तर जग पूर्णपणे भरल्यानंतर पाणी खाली सांडायला सुरुवात होते. याचा अर्थ आपण गॅस कंप्रेस करू शकतो, परंतु लिक्विड कंप्रेस करू शकत नाही. इट मीन्स इट्स अ डेन्सिटी इज कॉन्स्टंट. म्हणजे त्याची डेन्सिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. इट्स फ्लो इज इरोटेशनल, मीन्स स्मूथ अँड नॉन टर्ब्युलन्स. म्हणजे काय बरं? तर पाणी वाहत असताना मध्येच बोरा तयार होत नाही, एकदम प्लेन व स्मूथली ते फ्लो होत राहतं. नॉन टर्ब्युलन्स म्हणजे कोणतंही अपोजिशन नाही, कुठेही वेलॉसिटी कमी किंवा जास्त होत नाही. टर्ब्युलन्स फ्लो मध्ये लिक्विड असं फ्लो होतं की त्याची वारंवार वेलॉसिटी आणि स्पीड हे चेंज होत राहतं. समजा लिक्विड स्मूथली फ्लो होत असेल तर त्याला नॉन टर्ब्युलन्स फ्लो असं म्हणतात. नदीला पूर आल्यानंतर वाहणारं पाणी, गटारीमधून वाहणारं पाणी ही टर्ब्युलन्स फ्लोची उदाहरणं आहेत. इतर वेळी मात्र संतपणे पाणी वाहतं आणि ते संतपणे वाहणारं जे पाणी असतं, शांत वाहणारं जे पाणी असतं, ही नॉन टर्ब्युलन्स फ्लोची उदाहरणं आहेत. देन we see about the property number 3. It is non-viscous. It means there is no internal friction. It means no friction. Ideal fluid non-viscous आहे, म्हणजे विस्कॉसिटी नाही असं म्हणलं तरी चालेल. फॉर एक्झाम्पल, हनी इज मोर विस्कस दॅन वॉटर. म्हणजे मध जो असतो ना, हा पाण्यापेक्षा पण जादा विस्कस असतो. विस्कस म्हणजे काय? तर विस्कस म्हणजे घट्टपणा. आयडियल फ्लुइडची विस्कॉसिटी एकदम कमी आहे, जवळपास नाही म्हणलं तरी चालेल. फ्लुइड फ्लो होत असताना लेअर्सच्या मध्ये इंटरनल फ्रिक्शन नसतं. समजा स्मूथली फ्लो होत असेल तर सर्व लेअरची स्पीड हे सेम होतं व लेअर्स मध्ये फ्रिक्शन होणार नाही. समजा टर्ब्युलन्स फ्लो होत असेल तर वरचा जो लेअर असतो ना, हा थोडा फास्ट मूव्ह होत असतो आणि खालचा जो लेअर असतो ना, तर तो स्लो मूव्ह होत असतो. देन वी सी अबाउट द फोर्थ प्रॉपर्टी. इट्स फ्लो इज स्टेडी. स्टेडी मीन्स म्हणजेच एक समान गतीनं वाहतं. इट मीन्स वेलॉसिटी कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइमनुसार त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते, ते एक समान गतीनं वाहत राहतं. वेलॉसिटी इज कॉन्स्टंट इन टाइम. वेलॉसिटी कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉइंट. प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते. देन लास्ट प्रॉपर्टी नंबर 5. आयडियल फ्लुइड कॅन ओनली सब्जेक्टेड टू नॉर्मल अँड कंप्रेसिव्ह स्ट्रेस.
कॉल्ड ॲज प्रेशर, ज्याला आपण प्रेशर असं म्हणतो. आपण प्रेशरचे डेफिनेशन बघूया. व्हॉट इज मीन बाय द प्रेशर? प्रेशर इज इक्वल टू परपेंडिक्युलर फोर्स डिवाइड बाय एरिया. म्हणजे जो एरियावरती परपेंडिक्युलर किंवा नॉर्मल फोर्स ऍक्ट होतो त्याला आपण प्रेशर असं म्हणतो. फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ऑन द युनिट एरिया कॉल्ड ॲज प्रेशर. You know the SI unit of pressure. Force is measured in Newton, area is measured in meter square, and therefore SI unit of pressure is Newton per meter square. Also you know that 1 Newton per meter square is equal to 1 Pascal. Other pressure units also you know. 1 atmospheric pressure is equal to 0.98 bar. Nearly equal to 1 bar. Also, 1 atmospheric pressure is equal to 1 bar is equal to 1.01 into 10 raised to 5 Pascal is equal to 1.01 into 10 raised to 5 Newton per meter square also. It means that 1 atmospheric pressure is equal to 10 raised to 5 Newton per meter square. 1 bar pressure is equal to also 760 mm of Hg is equal to 14.69 psi. psi means pounds per square inch. You know, atmospheric pressure means the force exerted by air or atmosphere on the earth at sea level is called as atmospheric pressure. म्हणजे ॲटमॉस्फिअरनं अर्थवरती ऍक्ट केलेलं जे प्रेशर असतं याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. थँक्यू.